हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहे. सब्जेक्टचं नाव आहे ऑब्स्टेटिक अँड गायनेकॉलॉजी. त्यामध्ये टॉपिकचं नाव आहे, नेम आहे फिटल सर्क्युलेशन. आता फिटल सर्क्युलेशन हे कसं होतं, जसं की बेबीमध्ये मदर टू बेबीमध्ये कसं ट्रान्सफॉरेशन होतं, सर्क्युलेशन कसं होतं, ते आपण या ठिकाणी या टॉपिकमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट वन डेफिनेशन काय आहे फिटल सर्क्युलेशनची. सर्क्युलेशन्स ऑफ ऑक्सिजनेटेड ब्लड, deoxygenated blood, nutritive materials, etc. in the fetus is termed as a fetal circulation. जे सर्क्युलेशन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे की ऑक्सिजनेशन ऑफ ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड कुठून ट्रान्सफर होतं, डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे ट्रान्सफर होतं, ते कसं मदरकडून चाइल्डमध्ये किंवा बेबीमध्ये ट्रान्सफर होतं. न्यूट्रिटिव्ह मटेरियल्स त्यामध्ये कोणते आहेत ते आपण बघतो. जसं की फिटसमध्ये त्या टर्मला आपण काय बोलतो, फिटल सर्क्युलेशन. या टर्मला आपण काय बोलतो, फिटल सर्क्युलेशन. त्यामध्ये सगळ्यात अगोदर कोण वर्क करतोय, प्लासेंटा. प्लासेंटा हेल्प का करतो आपल्याला सर्क्युलेशन सिस्टमसाठी. आता मदर इज नॉट डायरेक्टली कनेक्टेड टू द फिटस. मदर डायरेक्टली कनेक्ट असते का फिटस सोबत? नाही. तिच्यासोबत कोण ट्रान्सफॉरेशनसाठी कोण असतो, प्लासेंटा. सो टू द फिटस प्लासेंटा फंक्शन्स ॲज द रेस्पिरेटरी सेंटर. आता प्लासेंटाचं फंक्शनिंग काय, रेस्पिरेशन्स करणे बेबीला, मदर टू ट्रान्सफर करणे रेस्पिरेशन सेंटर फिटस, as well as the site of filtrations for the plasma nutrients and waste, water, glucose, ammonia acid, vitamins and inorganic salts freely diffuse across the placenta along with the oxygenation. त्यामध्ये इन्क्लुडिंग काय काय, जसं की फिल्ट्रेशन करणार, ओके, प्लाझ्मा न्यूट्रिएंट्स फिल्ट्रेशन्स करणार, वेस्ट जे पण आहे ते फिल्ट्रेशन करणार, ते आउट करणार, वॉटर जे आहे ते त्या ठिकाणी प्युरिफाईड वॉटर किंवा आपण त्याला ॲम्नेटिक फ्लूइड आपण असं त्याला बोलू शकतो. ग्लुकोज असेल, अमोनिया ॲसिड असेल, विटॅमिन्स असेल, इनऑर्गॅनिक सॉल्ट्स हे या ठिकाणी प्लासेंटाकडून ऑक्सिजनेशन्समध्ये ट्रान्सफर होते बेबीमध्ये, मदर टू बेबीमध्ये. द युट्राईन ॲट्रीज कॅरी ऑक्सिजनेटेड ब्लड टू द प्लासेंटा. जी युट्राईन ॲट्री असते ती काय कॅरी करते, ऑक्सिजनेटेड ब्लड प्लासेंटाकडून, आणि मग बेबीमध्ये ट्रान्सफर करते. आता ॲनाटॉमिकल अँड फिजिओलॉजिकल जर का आपण फिटल सर्क्युलेशनची जर का आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं तर त्यामध्ये अंबलिकल कॉर्ड असतात, आणि अंबलिकल कॉर्डमध्ये 2 अंबलिकल आर्टरीज असतात आणि 1 अंबलिकल वेल. 2 अंबलिकल आर्टरीज काय करतात, रिटर्न नो ऑक्सिजनेटेड ब्लड, फिकल वेस्ट, कार्बन डायऑक्साईड टू प्लासेंटा हे या ठिकाणी ट्रान्सफर करण्याचं काम करतात. आता अंबलिकल वेल काय करते, ऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे आणि न्यूट्रिएंट्स जे आहे ते फिटसला ट्रान्सफर करते. किती आर्टरीज, आपल्याकडे 2 आर्टरीज आहे अंबलिकल कॉर्डमध्ये आणि 1 अंबलिकल व्हेन आहे. अंबलिकल कॉर्ड काय करते, आर्टरी काय करते, जे पण नॉन ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, जे वेस्ट असेल, फिकल वेस्ट असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, प्लासेंटाकडून ट्रान्सफर करते, आणि जे न्यूट्रिएंट्स साठी आणि किंवा ऑक्सिजनेटेड ब्लडसाठी कोण हेल्प करते, कोण ब्रिंग करते, अंबलिकल व्हेन. 3 शंट्स आर द प्रेझेंट इन द फिटल लाईफ. डक्टस वेनस कनेक्ट द अंबलिकल व्हेन्स टू द इन्फेरियर व्हेना कावा. डक्टस व्हेनस काय राहतो, जो की कनेक्ट करतो अंबलिकल व्हेन आणि इन्फेरियर व्हेना कावा, त्यामध्ये कनेक्शन त्या ठिकाणी बनवतो. डक्टस आर्टरिओस म्हणजे काय होतं, कनेक्शन किंवा कनेक्ट द मेन पल्मोनरी आर्टरी टू द अओर्टा. कनेक्शन काय करतात ते, जे पण पल्मोनरी आर्टरी आहे आणि अओर्टा आहे ते दोघांमध्ये कनेक्टेड मेन पल्मोनरी आर्टरी आणि अओर्टामध्ये बनवतात डक्टस आर्टरिओस. फोरामेन ओव्हल काय करतो की ॲनाटॉमिक ओपनिंग करतो त्या ठिकाणी राईट अँड लेफ्ट ॲट्रियममध्ये. आता ज्यावेळेला बेबीचे राईट अँड लेफ्ट ॲट्रियम आहे हार्टचे, त्यामध्ये ओपनिंग करणार, ॲनाटॉमिकल ओपनिंग त्या ठिकाणी करणार, आपण त्याला फोरामेन ओव्हल असं बोलतो. आता फिटल सर्क्युलेशन या ठिकाणी बघा, ॲओर्टा आहे, डक्टस आर्टरिओस आहे, सुपरियर व्हेना कावा यांच्यामध्ये त्यांनी कनेक्शन बनवलेलं आहे. पल्मोनरी ट्रंक आहे, इन्फेरियर व्हेना कावा आहे आणि डिसेंडिंग अओर्टा, डक्टस व्हेनस, त्यानंतर अंबलिकल व्हेन, अंबलिकल आर्टरी, जे येलो कलरची तुम्हाला दिसते ती अंबलिकल व्हेन, जे रेडिश कलरपासून तुम्हाला दिसते ती अंबलिकल आर्टरीज आहेत. 2 अंबलिकल आर्टरीज आणि 1 अंबलिकल व्हेन. हाऊ डज द ब्लड मूव्स. ब्लड कसं मूव्ह करतो, अंबलिकल व्हेन म्हणून, कॅरिंग ऑक्सिजनेटेड ब्लड अँड न्यूट्रिएंट्स फ्रॉम द प्लासेंटा टू द फिटस. आता ते कुठून कॅरी करतात, जे पण आपला प्लासेंटा असतो, प्लासेंटा हा कुठं प्रेझेंट असतो, युट्राईन कॅव्हिटीमध्ये. युट्राईन कॅव्हिटी म्हणून तो प्लासेंटा काय करतो, न्यूट्रिएंट्स सबस्टन्स जे असेल किंवा ऑक्सिजनेटेड ब्लड जे असेल ते कॅरी करतो प्लासेंटाकडून फिटसपर्यंत. ब्लड कंटिन्यू टू ट्रॅव्हल फ्रॉम द इन्फेरियर व्हेना कावा टू द डक्टस व्हेनस. हा इन्फेरियर व्हेना कावा आपल्याला दिसतो या ठिकाणी,
आणि डक्टस व्हेनस या ठिकाणी तो काय करतो, कॅरी करतो आणि ट्रॅव्हल करतो ब्लडला कंटिन्युअसली. फिटल सर्क्युलेशनसाठी आपल्याला डक्टस व्हेनसमध्ये काय करतो आपण, जे पण ऑक्सिजनेटेड ब्लड आहे त्याला अलाव करतात प्लासेंटाकडे जाण्यासाठी. मग प्लासेंटा काय करतो, बायपासली लिव्हर आणि बायपास तो काय करतो लिव्हरकडून आणि हिपॅटिक व्हेनकडे ब्लड ट्रान्सफर करतो. कुठे करतो, बायपास करतो लिव्हरपासून ते ब्लड इंटू हिपॅटिक व्हेन. हिपॅटिक व्हेन हा कुठे प्रेझेंट असते, लिव्हर प्रेझेंट राहते. स्मॉल अमाऊंट ऑफ ब्लड रूट्स टू ग्रो लिव्हर. जे पण स्मॉल अमाऊंट ऑफ ब्लड राहतात ते कुठून रुटीनली ग्रो होतात, लिव्हरपासून ग्रो होतात. इन्क्रीज ब्लड फ्लो जर का झाला इन सम केसेस ऑफ द लार्ज लिव्हर इन न्यूबॉर्न्स. मग न्यूबॉर्नमध्ये काय होणार, लार्ज लिव्हरची साईज वाढणार. ज्यावेळेला इन्क्रीज ब्लड फ्लो जर का झाला न्यूबॉर्नमध्ये, त्यावेळेला काय करतो, लिव्हर काय करतो, लार्ज साईजमध्ये होतो, मोठी साईजमध्ये तो बनतो. फोरामेन ओव्हेल जी की ओपनिंग असते, ओके. फोरामेन ओव्हेल त्या ठिकाणी ओपनिंग असते, अनाटॉमिकल ओपनिंग इन न्यूबॉर्नमध्ये. व्हॉट हॅपन द ब्लड आफ्टर इट रीच द राईट ॲट्रियम. व्हॉट हॅपन द ब्लड आफ्टर इज रीच द राईट ॲट्रियम. ज्यावेळेला राईट ॲट्रियमला ब्लड ट्रान्सफर होतो न्यूबॉर्नमध्ये, ओके, त्यांच्यामध्ये ब्लड फ्लो राईट इन टू द लेफ्ट ॲट्रियम. अगोदर कुठं जाणार, लेफ्ट ॲट्रियममध्ये जाणार, राईटकडून लेफ्टकडे जाणार. त्याला आपण काय बोलतो, फोरामेन ओव्हेल. जे पण छोटे बाळ असतात त्यांच्यामध्ये फोरामेन ओव्हेल ओपनिंग त्यावेळेला होतं त्यांचा जेव्हा जन्म झाल्यानंतर. त्यामध्ये राईट साईडकडून जो फ्लो होतो तो कुठं लेफ्ट ॲट्रियममध्ये जाणार, त्याला आपण फोरामेन ओव्हेल हा वर्क करतो या ठिकाणी. हिअर अगेन इट्स मिक्स विथ अ स्मॉलर अमाऊंट ऑफ डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द पल्मोनरी व्हेन. या ठिकाणी स्मॉल अमाऊंट ऑफ डिऑक्सिजनेटेड ब्लड असतो, तो कुठं फॉर्म होतो, पल्मोनरी व्हेन. पल्मोनरी व्हेन कुठं असते, प्रेझेंट आपल्या रेस्पिरेशन रिजनमध्ये, रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये. फिटल सर्क्युलेशनसाठी आता आपण काय बघणार आहे की सम ऑफ द ब्लड एंटर इन द राईट ॲट्रियम डज नॉट पास डायरेक्टली टू द लेफ्ट ॲट्रियम थ्रू द फोरामेन ओव्हेल बट एंटर द राईट वेंट्रिकल अँड इट्स पंप इन टू द पल्मोनरी ॲट्रियम. सम ब्लड एंट्रीज कुठे होते त्यांची, ॲट्रियममध्ये. ॲट्रियममध्ये झाल्यानंतर डायरेक्टली पास होतात का ते लेफ्ट ॲट्रियममध्ये नाही होत. मग त्या अगोदर कुठे जाणार, फोरामेन ओव्हेलकडे जाणार. फोरामेन ओव्हेल काय करणार की राईट वेंट्रिकलमध्ये त्यांना ट्रान्सफर करणार. ट्रान्सफर झाल्यानंतरचं पंप अप कुठे होणार की पल्मोनरी ॲट्रीमध्ये. मग इन द फिटस देर इज अ स्पेशल कनेक्शन बिटवीन पल्मोनरी आर्टरी अँड द अवोटा. मग आता कनेक्शन कोणाकोणाचं या ठिकाणी, पल्मोनरी आर्टरी आणि अवोटा आपल्या हार्टमध्ये. मग ज्यावेळेला ते स्पेशल कनेक्शन त्या ठिकाणी त्यांचं बनणार, मग ते त्या ठिकाणी काय करणार, डक्टस आर्टरिओस बनवणार. मग त्यावेळेला फिटल सर्क्युलेशन प्रॉपरली होणार. डक्टस आर्टरिओस या ठिकाणी इमेजेस आहेत, तुम्ही बघू शकतो. Fetal circulations after its proceed the left ventricle where it is a pump into the heart and the brain. ज्यावेळेला प्रोसीड झाला लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये, लेफ्ट व्हेंट्रिकल कुठं पंप करणार ब्लडना, हार्ट आणि ब्रेनमध्ये आपल्या. ब्लड कंटिन्यू जर्नी टू द लेफ्ट व्हेंट्रिकल. ब्लडची जी जर्नी राहते ती कंटिन्यूची जर्नी राहते, लेफ्ट व्हेंट्रिकलला तो पास करत राहतो ब्लड. ब्लड इज द पंप इन टू द अवोटा. आणि ब्लड कुठे पंप होणार, अवोटामध्ये होणार, लेफ्ट व्हेंट्रिकलकडून अवोटापर्यंत जाणार. ब्लड इज सर्क्युलेटेड टू द अप्पर एक्स्ट्रीमिटी. ब्लड हे कुठे सर्क्युलेट होतो, जास्त करून आपल्या एक्स्ट्रीमिटीमध्ये. आपल्या अप्पर एक्स्ट्रीमिटीमध्ये काय काय लिव्हर आहेत, ऑल आपले बॉडी पार्ट, लोअर एक्स्ट्रीमिटी सोडून वरचा जो पार्ट आहे आपल्या बॉडीचा त्यामध्ये ऑल या ठिकाणी सर्क्युलेट होतात. ब्लड देन रिटर्न इन टू द राईट ॲट्रियम. जे ब्लड राहतात ते रिटर्न काय करतात, राईट ॲट्रियममध्ये परत जातात. मग परत ती सायकल प्रोसेस चालू राहते. व्हॉट अबाउट द रेस्ट ऑफ द ब्लड. जे रिमेनिंग ब्लड काय करतात की ब्लड स्टील द राईट ॲट्रियम गोज इन टू द राईट व्हेंट्रिकल देन इज टू बी पल्मोनरी ॲट्री. वन्स देर इज अ मोस्ट ब्लड बाय पास द लंग्स अँड हेड aorta through the ductus arteriosus. About 50% of blood flow through the lungs, the right atrium, by way of the pulmonary veins, pulmonary arteries. Small amount goes to the maturing lungs. Rest of the blood is stunted away from the lungs, ductus arteriosus, back to aorta. त्या ठिकाणी काय करणार की जे पण राईट ॲट्रियमला जे ब्लड आहे राईट व्हेंट्रिकलमध्ये जाणार, पल्मोनरी आर्टरीजवर. मग त्या ठिकाणी काय करणार, पास करणार लंग्समध्ये, लंग्समधून पास केल्यानंतर अवोटामध्ये जाणार डक्टस ॲट्रियोसकडून. मग अबाउट 50% आपला ब्लड फ्लो जो राहतो तो लंग्स
राईट ॲट्रियममध्ये पास करणार पल्मोनरी व्हेनकडून. पल्मोनरी आर्टरीज काय करतात, स्मॉल अमाऊंट असतात म्हणून मॅच्युरिंग लंग्सला ते करतात, ट्रान्सफर करतात. आणि रेस्ट ऑफ ब्लड कुठं असतो, डक्टस आर्टरियोजमध्ये प्रेझेंट असतो. मग परत तो बॅक ऑफ ॲवर्टाकडे जाणार. व्हॉट इज हॅपनिंग द फर्दर डाऊन? सम ऑफ द ब्लड मूव्स फ्रॉम द aorta थ्रू द इंटरनल इलियाक आर्टरीज टू द umbilical arteries and they re-enter the placenta, the maternal circulation. त्यामध्ये काय होणार की जे पण आपलं ब्लड आहे ते मुव्ह होणार ॲओटामध्ये, ॲओटा म्हणून इंटरनल इलियाक आर्टरीजमध्ये, इंटरनल इलियाक आर्टरी म्हणून अंबलिकल आर्टरीज, अंबलिकल आर्टरी म्हणून परत कुठे जाणार तो प्लासेंटामध्ये. त्याला आपण काय बोलतो, मॅटर्नल सर्क्युलेशन बोलतो. आता पाचवे आपण बघू, ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द प्लासेंटा टू द अंबलिकल व्हेन. आता अंबलिकल व्हेन म्हणून तो कसं होणार, फिटसकडे जाणार, फिटसकडून लिव्हरकडे जाणार, लिव्हर म्हणून तो कोण रिसिव्ह करणार, त्याला पोर्टल व्हेन. जे ऑक्सिजनेटेड ब्लडला पोर्टल व्हेन ही रिसिव्ह करतो. मग ते परत कुठे जाणार, डक्टस व्हेनसकडे जाणार. डक्टस व्हेनसकडून इन्फेरियर व्हेना कावा म्हणून जाणार. इन्फेरियर व्हेना कावा म्हणून राईट ॲट्रियम ऑफ हार्ट म्हणून जाणार, त्याला आपण फोरामेन ओव्हल असं बोलतो. लेफ्ट ॲट्रियममधून लेफ्ट ॲट्रियमच्या हार्टमध्ये जाणार आणि लेफ्ट व्हेंट्रिकलच्या हार्टमध्ये जाणार, कुठून फोरामेन ओव्हलपासून. आता ड्युरिंग व्हेंट्रिक्युलर सिस्टोल, ड्युरिंग द व्हेंट्रिक्युलर सिस्टोल लेफ्ट व्हेंट्रिक्युलर ब्लड पंप होतो, राईट व्हेंट्रिक्युलर ब्लड विथ डिक्रीज द ऑक्सिजनेशनमध्ये. आता जे लेफ्ट व्हेंट्रिक्युलर ब्लड पंप होतो त्या ठिकाणी कंटेंट काय राहतो, असेंडिंग अवोटा. ओके, असेंडिंग अवोटा आणि डिस्टर्ब बाय देअर ब्रांचेस टू द हार्ट. हेड असेल, नेक असेल, ब्रेन असेल आणि आर्म असेल. त्यामध्ये काय होणार की असेंडिंग जो अवोटा राहतो तो डिस्टर्ब होतो. ओके, त्यांच्या ब्रांचेसमध्ये जसं की हार्ट असेल, नेक असेल, ब्रेन असेल आणि त्या आर्म्समध्ये असेल. लेफ्ट व्हेंट्रिक्युलर ब्लड हा या ठिकाणी पंप करतो या पार्टला आपल्या बॉडीच्या. आणि राईट व्हेंट्रिक्युलर ब्लड डिक्रीज द ऑक्सिजनेशनमध्ये कुठे करतो, डिस्चार्ज करतो पल्मोनरी आर्टरीज. आता पल्मोनरी आर्टरीजमध्ये जाणार, डक्टस आर्टरिओसिसमध्ये जाणार, डिसेंडिंग अवोटामध्ये जाणार, डिसेंडिंग अवोटामधून हायपोगॅस्ट्रिक आर्टरीजमध्ये जाणार, हायपोगॅस्ट्रिक आर्टरीज म्हणून अंबलिकल आर्टरीजमध्ये जाणार आणि अंबलिकल आर्टरीजपासून प्लासेंटापर्यंत पोहोचणार. व्हॉट हॅपन आफ्टर द बर्थ? बर्थ नंतर काय होतं की वन्स द बेबी इज बॉर्न अँड द लंग्स, रेनल, डायजेस्टिव्ह अँड द लिव्हर फंक्शन्स आर वर्किंग, द फिटल सर्क्युलेशन्स अंडरगोज सम चेंजेस सिन्स दे आर नो लॉंगर निडेड. ज्यावेळेला बेबी हा बॉर्न होतो, ज्यावेळेला बेबी बाहेर येतो मदरच्या वूममधून, त्यावेळेला त्याचे लंग्स, त्याचे रिनल, किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि त्याचं लिव्हर सिस्टम किंवा लिव्हर फंक्शनिंग हे प्रॉपरली वर्क करतं. म्हणून आपण त्यांना नंतर फिटल सर्क्युलेशन असं नाव दिलेलं आहे. मग त्यांच्यामध्ये काही चेंजेस होतात जे की खूप दिवसापर्यंत राहत नाही. ओके, थोड्या दिवसापर्यंत चेंजेस त्यांच्यामध्ये होतात, मग ते ऑटोमॅटिकली प्रॉपरली डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात. आता बर्थच्या वेळेला काय करतो आपण, क्लोज करतो आपण डक्टस व्हेनस, क्लोज होतात फोरामेन ओव्हल आणि क्लोज होतात डक्टस आर्टरिओस. आता हे सगळे क्लोज होणार. ज्यावेळेला हे क्लोज होणार म्हणजे कुठून आपण अंबलिकल कॉर्ड कट केली त्यानंतरच प्रोसेस ही स्टार्ट होणार की ते स्वतः करू शकतात. त्यांना डिपेंडेंट मदरवर राहता येणार नाही. असं या टाईपमध्ये आपण बघतो की क्लोज होतात डक्टस व्हेनस, फोरामेन ओव्हल आणि डक्टस आर्टरिओस. आता आपण समरी बघू. फिटल सर्क्युलेशनची अगोदर आहे अवोर्टा, डक्टस आर्टरिओस आहे, सुपेरियर व्हेना कावा आहे, पल्मोनरी ट्रंक आहे, इन्फेरियर व्हेना कावा, डिसेंडिंग अवोर्टा, डक्टस व्हेनस, अंबलिकल व्हेन आणि अंबलिकल आर्टरी. दोन अंबलिकल आर्टरी, एक व्हेन या ठिकाणी प्रेझेंट राहते अंबलिकल कॉर्डमध्ये. या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. सो तुम्हाला काही डाऊट असेल तर मी विचारू शकतो. इझी टॉपिक आहे, समजण्यासाठी मी 50 म्हणून शिकवलेलं आहे तुम्हाला. एकदम इझी आहे. रीड करा, स्टडी करा. काही डाऊट असेल तर मला विचारू शकतो. थँक्यू सो मच.